जालना जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण, तूर पिकावरती बुरशीजन्य आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनामध्ये घट होण्याचाही अंदाज। जालन्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये 40,000 हेक्टरवरील पेरणीचा टप्पा पूर्ण, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू, ट्रॅक्टर आणि बैलांद्वारे या ठिकाणी पेरण्यांना झाली सुरुवात। जालन्याच्या भोकरदनमधील पिंपळगाव रेणुकाई या ठिकाणी सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। येत्या काही दिवसांमध्ये क्विंटल मागे 500 ते 700 रुपये दरवाढ होणार असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज। नाशिकमधल्या मनमाड परिसरामध्ये गहू पेरणीला आला वेग, समाधानकारक पाऊस पडल्यानं गव्हाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता, 50% गव्हाची पेरणी पूर्ण झाली अशी शेतकऱ्यांनी दिली माहिती। धुळे शहराचा पारा पुन्हा एकदा घसरला, तापमान 6 अंश नोंदवलं, नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन। भाजपला हिंगोलीमध्ये मोठा धक्का, हिंगोलीमध्ये वॉर्ड क्रमांक 16 ब मधून भाजपच्या उमेदवाराची माघार, भास्कर बांगर यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केलेली। रायगडच्या महाड नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या सेनेकडून चेतन पोटफोडे हे रिंगणात, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुदेश कलमकर तर शिंदेच्या सेनेकडून सुनील कविस्कर नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात। उमेदवारी नाकारली त्यामुळे रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे पदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्य, भाजप ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुंडे यांचा राजीनामा, रत्नागिरी भाजप शहर चिटणीस निलेश आखाडे यांचा देखील राजीनामा, दोन्ही पदाधिकारी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात। धुळे महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्या प्रकाशित, पालिकेच्या 19 प्रभागातील मतदार याद्या प्रकाशित, यादींवरती हरकत घेण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत, 5 डिसेंबरला अंतिम यादी प्रकाशित केली जाणार अशी देखील माहिती। शिवसेनेने पक्षप्रवेश थांबवलेले नाही तर फडणवीसांकडे तक्रार करणार, हिंगोलीमधील पक्षप्रवेशांवरती भाजप आमदार मुटकुळे यांचीही प्रतिक्रिया। बुलढाण्यातल्या चिखली नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत, गेल्या 40 वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय असलेल्यांना उमेदवारी, 4 वेळा नगरसेवक असलेले पंडितराव देशमुख नगराध्यक्ष पदासाठी मैदानात, महाविकास आघाडीकडून काशीनाथ बोंद्रे तर राष्ट्रवादीकडून गावंडे हे मैदानात। भंडाऱ्यातल्या तुमसर या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी, राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची पटेलांविरुद्ध घोषणाबाजी, अभिषेक कारेमोरेंना उमेदवारी दिल्यानं सागर गभे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीकडून स्वतंत्र प्रचार, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची स्वतंत्र प्रचाराची यंत्रणा, आम्ही एकत्र लढणार अशी म्हणणारी महाविकास आघाडीचा स्वतंत्र प्रचार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी कोणताही शब्द मोडलेला नाही, शहाजीबापू पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर, लोकसभेला आजारी असतानाही भाजप उमेदवाराला 15,000चं मताधिक्य दिलं, आजारपणाचा कोणताही विचार न करता काम करत राहिलो, शहाजीबापू पाटील यांचं हे वक्तव्य। रत्नागिरी नगर परिषदेसाठी शिंदे सेना आणि भाजपचा संयुक्त प्रचार सुरू, शहरातील नाचणी या ठिकाणी ग्रामदेवता नवलाई देवीला गारहाणं घालून प्रचाराला झाली सुरुवात। अहिल्यानगरच्या राहतामध्ये ठाकरे सेनेतून निष्ठावान शिवसैनिकांची हकालपट्टी, पक्षाने हकालपट्टी केल्यानं शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी। नागपूरमध्ये नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू, भाजपच्या विद्या दुधे यांचा गृहभेटीवरती आता सध्या दिसतोय भर, विद्या दुधे या बुटीबोरी नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार, बुटीबोरी नगर परिषद निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची। पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला उमेदवारी, चिखली नगर परिषदेमध्ये विशाल काकडेला अजितदादांच्या एनसीपीकडून उमेदवारी, कोठडीमध्ये असलेल्या आरोपीकडून पोलीस संरक्षणामध्ये उमेदवारी दाखल। लातूरच्या औसा नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला वगळून भाजप आणि शिवसेना एकत्र, दोघांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिल्यानं राष्ट्रवादीच्या अभिमन्यू पवारांसमोर मोठं आव्हान, त्यामुळे लातूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नाराजीची चिन्ह। गोंदिया नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची महिलांची बाजी, आता राष्ट्रवादीकडून माधुरी नासरे या मैदानात तर इतर पक्षांचे सर्व उमेदवार पुरुष असल्यानं राष्ट्रवादीची महिला उमेदवार चर्चेचा विषय ठरली। नागपूरमध्ये पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाजपच्या स्थानिक नेत्यांची मागणी, भाजपकडून सर्व 151 जागांवर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू, सर्व जागांवरती आता उमेदवारांची चाचपणी सुरू। वाशिमच्या रिसोड पालिकेमध्ये भाजप आणि शिंदेची सेना एकत्र, 4 ठिकाणी महायुती फिसकटली, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने वेगळी चूल मांडत नगरसेवक पदाचे उमेदवार हे रिंगणातही उतरवले।
भाजपकडून एकाच जागेसाठी 2 जणांना एबी फॉर्म। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषद या ठिकाणची ही घटना। सचिन जायदे आणि अजय पसारी यांना देण्यात आला होता एबी फॉर्म। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे वाद निवळला। सचिन जायदेंचा अर्ज ठरवला अवैध, तर अजय पसारी यांचा उमेदवारी अर्ज मात्र वैध। पुण्याच्या शिरूर नगराध्यक्ष पदासाठीचे सर्व अर्ज ठरले वैध, तर नगरसेवक पदाचे 5 अर्ज बाद। छाननीनंतर माघारीकडे सर्वांचं लक्ष। महायुतीमधील बिघाडीमुळे निवडणूक चुरशीची होणार। धुळ्यातील 4ही नगर परिषदेच्या निवडणुकीचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी घेतला आढावा। निवडणूक आयोग निवडणुकांसाठी सज्ज, संवेदनशील मतदान केंद्रांवरती विशेष लक्ष। सोलापूरच्या अक्कलकोट नगर परिषदेतील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला अनेक उमेदवारांवर सत्ताधारी नेते दबाव आणत असल्याचा आरोप। काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लू पाटील यांची ही माहिती। माजी आमदार रमेश कदम यांना कोल्हापूर उच्च न्यायालयाचा दिलासा। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यातून रमेश कदम हे दोषमुक्त, तर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यात आलेली। अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक। नगर परिषद नगरपंचायत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या प्रचारासाठी कार्यकर्ता बैठक। हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे उपस्थित। धाराशिवच्या परंडा नगरपालिकेमध्ये अर्ज छाननी दरम्यान दगडफेक केल्याप्रकरणी 24 जणांवरती गुन्हे दाखल। शिंदे सेनेच्या उमेदवारास 3 अपत्य असल्यानं जनशक्ती आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला। सावंत गट आणि राहुल मोठे गट आमने-सामने आलेले। सोलापुरात तहसीलदारांविरोधात प्रहार संघटना आक्रमक। प्रहार संघटनेचा तहसीलदारांवरती भ्रष्टाचाराचा आरोप। तहसीलदार निलेश पाटील यांच्या नावाच्या फलकावरती काळं फासत प्रहारचं आंदोलन। पुण्याच्या येरवड्यातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मकोकामधल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। ट्रॅव्हलचा 5 किलोमीटर पाठलाग करत आरोपीला पकडलं। पुण्याच्या बालेवाडीमध्ये हिट अँड रनची घटना। भरधाव टेम्पोच्या धडकेत 7 वर्षीय मुलाचा मृत्यू, 5 वर्षीय भाऊ आणि आजोबा गंभीर जखमी। जळगावच्या भुसावळमधल्या वकिलाची 21,50,000ची फसवणूक। विवेक पाटील असं फसवणूक झालेल्या वकिलाचं नाव। या प्रकरणी वकिलाच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती। नांदेडमध्ये विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याच्या सूचना। क्रीडा महोत्सवासाठी वसतिगृह खाली करण्याच्या सूचना। विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचे जोरदार आंदोलन। विद्यार्थ्यांची पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। कोल्हापूरमध्ये चुटीवाल्या भोंदूबाबाच्या दरबारावरती पोलिसांचा छापा। कोल्हापूरमधल्या उपनगरामध्ये भोंदूबाबाचा दरबार सुरू असायचा। भोंदूबाबाचा पोलिसांकडून शोध सुरू। साईबाबा संस्थान रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना मारहाण। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रीतम वडगावे यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल। छत्रपती संभाजीनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील ऐतिहासिक ठेव्याची दयनीय अवस्था। देखभाल दुरुस्ती अभावामुळे जपून ठेवलेल्या प्राचीन वस्तू धोक्यात। दरवर्षी हजारो शिवप्रेमी संग्रहालयाला देतात भेट। तुळजाभवानीचा शाकंभर नवरात्र उत्सव यंदा 20 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान पडणार पार। तुळजाभवानी मंदिरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा। बार्शीच्या कापसे परिवारानं लग्नाच्या पत्रिकेतून दिला मुलगी वाचवा असा संदेश। मुलगी जगली पाहिजे असा सामाजिक संदेश असलेली लग्नपत्रिका बनतीये चर्चेचा विषय।